हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना. अर्चना's व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू. सकाळचाच टाईम आहे. मस्त असं फ्रेश मनी प्लांट बघूनच दिवसाची मी सुरुवात करत असते. तर खूप छान दिवस जातो. मस्त अशी ग्रीनरी जर बघितली आणि हा जर व्ह्यू जर असला प्रत्येकाच्या घरामध्ये तर खूप मन प्रसन्न होतं अगदीच. तर आता हा मनी प्लांट आज स्वच्छ करायचा आहे मला. मग थोडीशी धूळ वगैरे बसली त्याच्यामध्ये आणि पाणी पण बदलायचं आहे बॉटल्समधले. आता हे काय करणार आहे, अगोदर ज्या बॉटल आपण ज्या डिशमध्ये ठेवते ना मी ह्या डब्यामध्ये, तो पण डब्बा मस्त असा घासून वगैरे ठेवणार आहे. आणि मनी प्लांट मी आता सर्व काही टबमध्ये काढून घेतल्यात, पाण्यामध्ये ठेवल्यात आणि बॉटल्स अशा क्लीन करून मस्त अशा विम जेल वगैरे टाकून मस्त धुतल्यात मी स्वच्छ. आणि त्यामध्ये नंतर मी पाणी भरत आहे. पाणी पण नाही का थोडंसं पूर्ण बॉटल नाही भरायची, थोडंसं काहीतरी ठेवायचं आणि बाकी भरून घेतल्या मी आता तिन्ही बॉटल्स. आणि त्यामध्ये आता मनी प्लांट, हा धुतलेला मनी प्लांट आपला आता ठेवणार आहे. हा मनी प्लांट मी तेव्हा ज्यावेळी ह्या बॉटल्समध्ये ठेवला होता थोडासा लहानच होता त्यावेळी, पण आता खूप असा मस्त असा टवटवीत आणि थोडासा मोठा पण झालेला आहे, वाढत चाललेला आहे मनी प्लांट. आणि दिसायला पण आता खूप सुंदर दिसत आहे. आणि एवढं छान वाटतं घरामध्ये ठेवलं ना, मन प्रसन्न होतं. कधीतरी मन उदास जर असलं तर मग मी अशी काही कामं करत असते जेणेकरून मला नाही का बरं वाटतं. त्यामध्ये मी मन गुंतवून घेत असते माझं. मला खूप छान वाटतं मग. आणि दुपारच्या टायमाला जे आम्ही पार्सल आलेलं आहे फ्लिपकार्टवरून, ते मी आता बॉटल्स वगैरे त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण बनवला होता आणि सेंड पण केला होता चॅनलवर. बघितला नसेल तर जाऊन बघू शकता. तर आता मी त्यामध्ये नाही का तेल भरून ठेवत आहे, गोड तेल. आणि ना मला खूप दिवसापासून मी ऑनलाईन बघत होते आणि व्हिडिओजमध्ये पण असं मी सारखं बघत असायचे. तर मला ह्या बॉटल्स खूप आवडत होत्या. तर वाटत होतं की घ्यावं पण कधी म्हणजे नाही का घेण्याचा प्रसंग आलाच नाही, एवढं मनावर घेतलं नव्हतं. पण आता मग अलीकडेच आता मी रेसिपीचे वगैरेच्या व्हिडिओ टाकत असते, त्यामध्ये जरा अशा ऑइल बॉटल जर असेल तर मग जरा बघणाऱ्यांना पण छान वाटतो व्हिडिओ. सगळं काही ऑर्गनाईज नाही जर असलं आपल्याकडे, सगळ्या सोयीसुविधा व्यवस्थित असलं तर मग बघायला पण छान वाटतं बघणाऱ्यांना. म्हणून मग मी हे आता 2 बॉटल्स आणि त्यासोबत छोट्या काचेच्या 2 नाही का कंटेनर असे छोटेसे बॉटल्स म्हटलं तरी चालेल, छोट्याशा भरण्या टाईपच आहेत, त्या पण यासोबत भेटलेल्या आहेत. आणि तेल ओतण्यासाठी जे रबरचं ते आहे ना, तेल सांडू नये म्हणून ते पण यासोबत. आणि एक स्पॅच्युला आणि ब्रश असे सर्व काही यामध्ये मला भेटलेलं आहे. आणि खूप छान असे प्रोडक्ट आहेत आणि पॅकिंग पण खूप छान होती. काचेच्या वस्तू असल्यामुळे मस्त अशी पॅक करून दिल्या होत्या, कुठे काही फुटलं वगैरे काही नाही आणि मस्त असे आलेले आहेत. आता मी यामध्ये तेलसुद्धा भरून ठेवलेलं आहे दोन्ही पण बॉटल्समध्ये. आणि आता हे बघा मस्त वाटत आहे. आमचा शिव पण आला आता बघायला इकडे. पण मी त्याला बसवत होती, मी म्हटलं नको बसू, एखादी बॉटल्स पटकन ओढून घेतली तर फुटेल पण आणि सांडेल तेल सगळं. म्हणून मग मी त्याला बाजूला घ्यायला सांगितलं. आणि आता बसलं तेल ह्याच्यामध्ये अर्धा लिटर आय थिंक बसला असेल, अर्धा पाऊण लिटर दोन्हीमध्ये मिळून असं. तर चांगल्या बॉटल्स आहेत, मला तर खूप आवडल्या आहेत आणि दिसायला पण खूप छान आणि सुंदर दिसत होत्या. आता मी त्यामध्ये तेल वगैरे भरून ठेवल्यानंतर मस्त असं आता किचनवर सेट करणार आहे एका साईडला. आणि यामध्ये पण मी थोडंफार काहीतरी भरून ठेवणार आहे ते छोट्या डब्यामध्ये सुद्धा. तर आता बघू शकता तुम्ही कशा दिसत आहेत काय. तेल वगैरे सगळं आता भरून ठेवलं त्यामध्ये. पण एक प्रश्न होता, तो म्हणजे आमच्या डोक्यामध्ये आता ह्या बॉटल्स ठेवायच्या कुठं.
कारण रॅकवर तर आम्ही ठेवू शकत नव्हतो, कारण रॅक शिवसारखा येऊन आमच्या रॅकला झटत असतो, ओढत असतो, भांडे वगैरे काढत असतो. मग तिथं जर ठेवलं तर त्या पडून जातील किंवा फुटतील याची भीती होती. मग मी थोड्या वेळ खिडकीत पण असं ठेवून बघितल्या कशा दिसत आहेत काय, पण खिडकीत पण अशा छान वाटत होत्या. पण वाटलं की परत नाही का गॅस वगैरे आपण चालू करू तर गरम वगैरे होतील, म्हणून मग परत एक आयडिया सुचली. तर हा जो डब्बा आहे प्लास्टिकचा, तर स्वीट्सचा डब्बा आहे तो. मग त्यामध्ये मी असा त्या 2 बॉटल्स आणि त्या छोट्या छोट्या बरण्या 2 आणि एक मिठाची काचेची बरणीसुद्धा मी त्यामध्ये ठेवली आणि मनी प्लांटसुद्धा. मनी प्लांटच मी याच्यामध्ये ठेवले होते तिन्हीच्या तिन्ही, पण आता मी त्या 2 बॉटल्स काढल्या, फक्त एक मनी प्लांटची बॉटल ठेवली अगदी शोसाठी, छान वाटत होती. आणि हे बघा असं ऑर्गनाईज केलेलं आहेत मी तेलाच्या बॉटल्स. तर कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा मला. आणि छोट्या ह्या बरणीमध्ये सुद्धा ओवा पण भरलेला आहे आणि या साईडला असं ठेवून दिले मी. आता आपलं घर आणि सर्व काही आपण आपल्या इच्छेनुसार ऑर्गनाईज करत असतो. तरी आमचे हे रेंटेड घर असल्यामुळे जास्त काही आपल्याला चेंजेस करता येत नाहीत, पण मी थोडेफार चेंजेस असं नेहमी करत असते, कारण आपल्यालाच तेवढं बरं वाटतं आणि दिसायला पण छान दिसतं. तर मग जास्त वेळ मी किचनमध्येच असते दिवसातून, म्हणून मग मी जेवढं होईल तेवढं किचनमध्ये खूप काही बदल करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असते, जेणेकरून आपल्याला स्वयंपाक करताना अगदी मन प्रसन्न होऊन आपण सगळ्या गोष्टी करू, असं नाही का बोर होत नाही. मग आता ही संध्याकाळची वेळ आहे, आम्ही चहा वगैरे जरासं घेत आहोत. शिवला पण आमच्या थोडेसे टोस्ट वगैरे मी खाऊ घातलेले आहेत, जास्त नाही पण थोडंफार मी त्याला खाऊ घातलं आहे. आणि इकडे आता मी सर्व जे भांडे घासून ठेवले होते मी मगाशी थोडेसेच, बाकी अगोदर घासले होते आणि जेवढे राहिले होते ते थोडेफार मग मी घासून ते स्वच्छ पुसून लगेच रॅकला पण लावून ठेवले. आणि बाकीचे भांडे घरामध्ये आहेत भांडी, पण ते आता मी जाळी तशीच खाली ठेवलेली आहे. थोड्या वेळाने वेळ भेटला की मी परत ते लावून घेणार आहे. आता नाही तर मी स्वयंपाकाची तयारी करत आहे जराशी. आता लवकरच शिव पण आमचं जागाच आहे, तरी पण म्हटलं थोडंफार त्याला घेऊन काहीतरी करावं. पण तो आला आता माझ्याकडे आणि मला उचलून घे म्हणून उभा राहिला होता माझ्यापाशी येऊन कितीतरी वेळ. मग मी थोडंसं त्याला घेतलं, म्हटलं आता झोपे वगैरे घालते जरासं त्याला आणि नंतरच मग मला हा स्वयंपाक करून देणार आहे नीट. मग आता त्यांना पण उपवास होता, खिचडी वगैरे दिली होती सकाळी बनवून, पण आता लवकर स्वयंपाक करायचा आहे. उपवास असला की जेवढ्या लवकर होईल तेवढंच मग मी स्वयंपाक करत असते, कारण मग सोडायला पण बरं पडतं लवकरात लवकर. तर हा आता शिवबाय करतोय, झोपतोय म्हणतात त्याला. शिवला मी आता झोपून आलेले आहे इकडे आणि स्वयंपाकाची तयारी म्हटलं आता करावी. आता ना मी जास्त काही करणार नाही, डाळ भात, चपाती आणि बेसन पोळी आणि स्वीटमध्ये काहीतरी थोडंफार करणार आहे, जसं जमेल तसं. म्हणून आता मी कांदे जे होते मी ठेवले होते ते कांद्याचंच खाली पडलेलं आहे, त्यामुळे मी कांदे सर्व काही आता भरून ठेवत आहे. सिलेंडरवर मी कांद्याची जाळी ठेवली होती, पण ती खाली पडली धक्क्याने, त्यामुळे परत आता त्यामध्ये सगळे कांदे मी भरून व्यवस्थित असे ठेवलेत. आणि 1-2 कांदे आता घेणार आहे, कारण बेसन पोळीमध्ये मी कांदे पण टाकत असते, कारण कांद्याने ना खूप छान अशी टेस्ट येते आपल्या बेसन पोळीला, मस्त लागतात. इथे ना 2 कांदे मी मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत आणि आता त्यामध्ये बेसन मी ॲड करणार आहे. हे बघा आता एवढं बेसन पीठ मी घेतलेलं आहे, 2 चमचे, कारण बेसन पोळीला कसं बेसन पीठ वगैरे टाकून ते आपल्याला जे पीठ बॅटर बनवायचं असतं ते भज्यासारखं नाही, थोडंसं पातळच बनवायचं असतं, कारण पोळी आली पाहिजे म्हणून. तर त्यामध्ये ना मी आता काही नाही, कधी कधी हिरवी मिरची पण वाटून टाकू शकता तुम्ही. आणि आता मी लाल मिरची पावडर आणि हळदी टाकलेली आहे थोडीशी आणि चवीनुसार आता मीठ पण टाकणार आहे त्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकले की मग मिक्स करून पाणी टाकून मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं. कांदा असल्यामुळे थोडंसं चांगल्या प्रकारे आपल्याला ते मिक्स करावं लागेल. आणि हे बघू शकता आता तुम्ही, थोडंसं मी थोडं मिक्स केलं आहे. आणि आता त्यामध्ये मला ओवा पण टाकायचा होता, म्हणून मग मी आता ओवा कसा किराण्यामध्ये आणलेला तशाच
पुड्यामध्ये होता, तर मग मी त्या पुड्या पण आता जी ते बॉटल्स आपल्या भेटल्या होत्या त्यामध्ये टाकलेला आहे. हे बघू शकता, हा ओवा आपला मस्त असा दिसत आहे त्या बॉटल्समधून पण, आणि ऑर्गनाइज पण छान झाला आहे आणि टाकायला पण सोपं पडतं, कारण दोन्ही साईडनी पण त्याला असे नाही का छोटे छोटे छिद्र पण आहेत. मीठ कसं आपण टाकू शकतो तसे सुद्धा आहेत एका साईडनी, आणि एका साईडनी पूर्ण असं मोठ्या साईडमध्ये सुद्धा आहे. तर हे बघा, आता ओवा पण मी थोडंसं मॅश करून हातावर क्रश करायचा आणि मगच टाकायचा. त्या ओवाला तसे टाकल्याशिवाय म्हणजे नाही का तसंच टाकावं लागतं ओवा हातामध्ये, थोडंसं आपण नाही का काय म्हणतो त्याला क्रश करून, तर छान अशी टेस्ट येते त्याच्यामुळे. तर मी प्रत्येक वेळी भज्या असो किंवा बेसन पोळी असो त्यामध्ये ओवा ॲड करतच असते. ओवा आणि चांगला पण असतो आपल्या पोटासाठी, आणि मेन कारण म्हणजे पोटाच्या नाही का पोटासाठी आपण ते टाकलंच पाहिजे. चवीला पण काही नाही, पण पचनक्रिया ही चांगली होते ओव्याने, त्यामुळे मग थोडाफार टाकायचं, जास्त पण नाही टाकायचा. तर आता थोडंसं पाणी टाकून मी एकदम असं मिक्स करून इथं असं ठेवलेलं आहे. आता हे बॅटर पण आणि एका साईडला ठेवून देणार आहे, आणि नंतर मग मी गॅसवर डाळी वगैरे टाकून वरण भात चपाती आणि असं बेसन पोळ्या असं करून घेणार आहे. असा स्वयंपाक गुरुवारचा माझा आजचा आहे संध्याकाळचा. जरी आता पूर्ण रेसिपी नाही दाखवणार मी, पण तेवढाच मी स्वयंपाक असा बनवणार आहे, आणि व्हिडिओ पण लॉंग होत आहे, त्यामुळे मी आता इथंच थांबते, व्हिडिओला इथं शेवट करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि असेच व्हिडिओ बघत जा, लाईक करा, आणि भेटू परत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.